अरे शौर्य, हे बघ, कोणी बी काही म्हणलं ना तरी म्या आणि अक्षरा तुझ्या आई बाबा होणार बघ. आणि आम्ही कवाच तुला आमचा मुलगा मानलंय, त्यामुळे तू काय बी काळजी करू नकोस. हा, आम्हीच तुझ्या आई बाबा होणार. लागला खरं फोन? लागला. अक्षरा, बारक्याचा फोन आहे, आलोच मी. उचलला. सुंदर, ए सुंदर, कसा आहेस रे? हा बरं, मी काय म्हणते, झालं का तुझं काम? होय आत्या, झालं काम. हा होय ना. बरं ऐक, तुला एक गंमत दाखवायची आहे, चल. लय खुश होशील बघ. पाहिली का गंमत? त्याला तिकडं कर ना. हा, पाहिली का गंमत? भारी आहे नव फोटो. तू, अक्षरा आणि शौर्य. शौर्य बघ कसला भारी दिसतोय. तुम्ही आलात ना का तुमची नजरच काढते बघ. आता घर कसं भरलेलं दिसतंय रे सुंदर. आणि ही गंमत कोणी केली माहितीये का? आपल्या बारक्याने. अरे इकडं कर की त्याला. हा सुंदर, अक्षरा आणि शौर्य आहेत का तिकडं? त्यांना बी दाखवते ना गंमत. काय झालं रे सुंदर? काय नाही आत्ते, ते फोटो लय भारी आहे बघ. ते दिवस बघून जरा भरून आलं. असं वय. बरं मी काय म्हणते, अक्षरा आणि शौर्य आहेत ना तिकडं, त्यांना बी दाखवते की फोटो. हा, अगं आत्या, ते दोघं आतमध्ये आहेत बघ. ते अजून सया बाकी आहेत ना, ते तिकडेच आहेत. बरं बरं ठीक आहे, तुमचं काम होऊ द्या. आणि काम झालं ना का लवकरात लवकर घरला या. बरं, आनंदाचा दिवस आहे आज. काहीतरी गोडाधोडाचं करते, छान आवडीचं तुमच्या. हा, या लवकर. हा होय होय, हा आलोच मी. बरं ठेवते फोन. हा ठेव फोन. लावा, किती बी फोटो लावा, रात्री समद उतरूनच ठेवायला लागणार आहे. अक्षरा, चल आपण निघूया. एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलून एका लहान मुलाला जबरदस्ती आपल्या जवळ ठेवणारी हीच ती दोघं. यांना आम्ही कायदा समजवायला गेलो तर हे आमच्या अंगावर चौताळून आले आणि गुंडगिरी सुरू केली. हे चुकीचं आहे. आम्ही शौर्यावर कुठली जबरदस्ती केलेली नाहीये. हो, अहो सल्यूट कसला मारताय? आधी कारवाई करा, वेळ नको जायला. सावंत, थांबा, मागे वा. शौर्य बाळ, इकडे ये. अरे घाबरू नकोस, ये इकडे ये. अरे घाबरू नकोस, मी तुला काही प्रश्न विचारते. हा, त्याची फक्त तू उत्तरं दे, काही होणार नाही. हा, मला सांग, हे लोक तुला आवडतात का? बर, मग ठीक आहे. हे तुला आईवडील म्हणून चालणार आहेत का? बरं, मग मला सांग, तुला यांच्या बरोबर राहायला आवडेल का? गुड शौर्य,
शहाणं बाळ. अहो मॅडम तू लहान मुल. सावंत, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. मघाशी एकही चुकीचा शब्द ऐकून घ्यायला त्यांचे मिस्टर तयार नव्हते. ज्या पद्धतीने ते आपल्या बायकोच्या पाठीशी ठाम उभे राहिले ते पाहता मला असं वाटतं आपल्याला मिळालेली माहिती पुन्हा एकदा क्रॉस चेक करणं फार गरजेचं आहे. अक्षरा मॅडम, माझ्या लेवलला मी ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला 1-2 दिवसात कळवते. आणि जर काही अडचणी आल्या नाही तर तुम्हाला शौर्याला दत्तक घेण्यात काही अडचणी येणार नाही. थँक्यू मॅडम. खरंच तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. सुंदर सूर्यवंशी, असंच तुम्ही आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. अरे जरा हळू. हो यशवंत साहेब, तुम्ही साहेब तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी ना तुम्ही जे सांगाल तेच करतो. आणि अक्षरा मॅडमला पण तुम्ही जे बोलाल ना तेच बोलतो. हा, असं कसं एवढ्यात कसं भागल? हा हे घे. हे काय झोल केलेत का नाही त्याचे पेपर आहेत हे. हा म्हणजे झोल करून तू जे काय पैसे मिळवलेस त्याचं काय केलं? ए काय केलंस? अरे म्हणजे असं जेव्हा तुला प्रश्न विचारतील तेव्हा घाबरून जायचं नाही. येऊ दे किती बी अवघड प्रश्नपत्रिका येऊ दे, पण त्यासाठी कॉप्या मी तुला पुरवेन. यात लिहिलंय सगळं डिटेल मध्ये, ते वाचायचं, हा पाठ करायचं आणि तेवढंच बोलायचं.